की मागची पार्श्वभूमी असते. हे जे गाणं आहे ना, हे गाणं अतिशय चांगल्यापैकी आहे. पण याची एक थोडी आठवण म्हणून सांगतो. आम्ही दोघे होतो. 1994-95चा सुमार असेल. अनिलकडं बाबासाहेब पुरंदरे आले होते आणि रात्री संगमनगरला म्हणजे कृष्णानगरला रात्री त्यांचं एक भाषण होतं. ते भाषण संपलं आणि आम्ही घरी आलो. बाबासाहेबची नेहमीची एक अशी थोडी हे असायची, काय कसं वाटलं असं त्यांनी मला प्रश्न केला, काय कसं वाटलं. तर म्हणलं बाबासाहेब जरा रागवू नका, बोलू का म्हणलं. ही 95 सालची गोष्ट आहे. म्हणलं तुम्हाला 3 गाणी ऐकवतो आणि कसं वाटतं तेवढं सांगा. त्यात हे गाणं होतं. हे त्यांना मी ऐकवलं होतं आणि त्यावेळेला मी असं म्हणलं, बाबासाहेब इथून पुढे 25 वर्ष तुम्ही आणि लता मंगेशकर महाराष्ट्राला तुमचा आवाजच देत राहा, बाकी काही देणार नाही. आणि अक्षरशः बाबासाहेब त्या वयामध्ये सुद्धा अतिशय सुंदर भाषणं करत असतात. आणि लता मंगेशकर मला वाटते वयाच्या 80-90 वर्षाचं हे गाणं आहे. तर ही त्याची मागची ओळख आहे. आणि बाबासाहेबांनी हसून मला दाद दिली आणि म्हणले, छान छान, एकदम खूप तुम्ही बरोबर बोललात. तर हे अशा आठवणी काही गाण्यांच्या असतात आणि अनिलच्या काही आठवणी माझ्याबरोबर होत्या, मी सांगितल्या आपल्याला.